माणसाच्या कल्याणासाठी. भगवान बुद्ध माणूस होते, आपल्यासारखे होते. त्याला माय होती, बाप होती, बाकीचे जन्मले, पण तसे बुद्ध कसे जन्मले नाही. तुम्ही तुमच्या मुला मुलीला जसा जन्म दिला तसाच राजा शुद्धोधन आणि महामाया त्यांनी त्यांना जन्म दिला. पण त्यांनी आपल्या त्यागानं, आपल्या शुद्ध आचरणानं, आपल्या ध्यान मनन चिंतन करून हा दुःखमुक्तीचा मार्ग शोधला, म्हणून ते बुद्ध झाले. आता भंतीचे तुम्हाला सांगितलं प्रज्ञा, त्यांना सांगायलाही काही वाटलं नसेल, तुम्हाला ऐकायलाही काही वाटलं, पण याला प्रज्ञा शोधण्यासाठी 547 जन्म घ्यावे लागले. प्रज्ञा शोधण्यासाठी, प्रज्ञा अनुभवण्यासाठी, प्रज्ञेची अनुभूती होण्यासाठी त्यांना 547 जन्म झाले. ते कोण होते? सिद्धार्थ गौतम बुद्ध. बुद्ध होण्यासाठी त्यांना 547 जन्मापर्यंत 10 पारमितांचं पालन करावं लागलं. दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, सत्य, शांती, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा. बुद्ध म्हणजे अवतार नव्हे. बुद्ध म्हणजे अवतार नव्हे. बुद्ध हा एक संपूर्ण दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. अवतार होण्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही. उंदीर आहे की नाही? उंदीर यानं जर कोण्याही एखाद्या ईश्वराच्या भक्ताची भांडण केलं, मग त्या उंदरापासून त्या ईश्वराच्या शिष्याचं संरक्षण करण्यासाठी तो मांजराच्या जन्मास येतो. कोणाच्या संरक्षणासाठी? ईश्वराच्या शिष्याच्या. म्हणजे उंदीर हे ईश्वराचा शिष्य, त्याला जर कोणी तकलीफ दिली तर तो ईश्वर मांजराच्या जन्मास येतो उंदराला खाण्यासाठी. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. म्हणून माणसानं माणसाच्या कल्याणासाठी हा जो मार्ग आहे तो ऐकण्यासाठी यावं इथं. तर माणसं असते तर येतात ना, त्या माणसासाठी आहे ना. मग अन्य मताचा एखादा माणूस म्हणेल की काय करत आणि माणसं नव्हतं जायचं काम थांबायचं. आणि म्हणून इथं जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, समाज नाही, देशी नाही, विदेशी नाही, हे सर्व मेंदूतून काढावं आणि इथं तुमच्या कल्याणाचा, तुमच्या हिताचा, तुमच्या सुखाचा जो मार्ग बुद्धाने दाखवला तो ऐकण्यासाठी सर्वांनी इथं यावं. अशा तऱ्हेने 2 वाजता धम्मदेशना सुरू होणार आहे. आपण सर्वांनी वेळेवर 2 वाजता यायचं. बसून कंटाळा येत नाही. जर माणसाबद्दल बुद्ध धर्मसंघाबद्दल श्रद्धा असेल, आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर माणूस किती घंटे बसतो, किती घंटे बसतो. लघवी फिरवी नैसर्गिक दृष्ट्या आले कोणत्या साध्या साध्या भंतीचे 8 भंती दिला, त्याची धम्मदेशना आहे साठी स्टेजवर 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6, 8-8, 10 घंटे बसतो. काल ते हिंगोलीला किती बसलो आम्ही? 2 वाजेपासून 8 वाजेपर्यंत 2 म्हणून त्याच्यात मन पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आपलं कल्याण होण्यासाठी समजून घेण्याची महत्वाचा अंतर. आपण नीट 2 वाजता धम्मदेशना ऐकण्यासाठी यावं. सतत 2 दिवस पूर्ण भिक्षू संघाच्या अमृत वाणीतून तुम्हाला
हा तुमच्या कल्याणाचा मार्ग ऐकण्याची संधी मिळाली आहे ती आपण गौरवू नये. आता भरती जात आहेत तर सर्व या रंगेने महिलांना या रंगेने पुरुषाने दुर्गाचं उभारावं आणि भरतीला रचून द्यावं. हे घेतं का सोबत? बाकीच्या लोकांनी तोडून ठेवलं तिथं, ते मागे बसले होते सामने. अभी जो ये चल रहा है ये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद का जो स्टेज है, इसके ऊपर भिक्खु संघ अभी धम्म प्रचार के बाद ये खाना खाने के लिए जा रहे हैं. ये अखिल भारतीय भिक्खु संघ के धम्म परिषद का 15 फरवरी 2022 का स्टेज है. यहाँ पर ये बैनर लगा हुआ है, अरे बाबा साहब अम्बेडकर का पुत्र चिन्ह है, अरे भगवान गौतम बुद्ध का मूर्ति है. ये मंच पर अभी यहाँ पर भिक्खु संघ नीचे उतर रहा है और ये सभी लोग यहाँ पर खड़े हैं जो भिक्खु संघ को यहाँ पर आदर करने के लिए तैयार है. सभी भिक्षुगण महाविहार की तरफ जा रहा है. शांतिनगर में महाविहार है, ये संस्था का जमीन है जहाँ पर धम्म परिषद हो रहा है. और सभी लोग यहाँ पर खड़े हैं जो भिक्षु संघ को फूल देकर साधु साधु बोल रहे हैं. ये अखिल भारतीय धम्म परिषद का मंच है और एक पेंडाल है उससे भी दिखा, और इसमें से भिक्खु गुजर रहे हैं. उन्हें दोपहर की खाने के लिए उनको हम बुलाया गया है. वो धम्मदूत बुद्ध विहार में जा रहे हैं और वहाँ पर बुद्ध विहार में उनको उपासक उपासिका की तरफ से यहाँ पर खाना माने भोजन दान दिया जाएगा. ये सभी जो जमीन दिख रही है संस्था का जमीन है. यहाँ पर उपासक उपासिका खड़ी है जो उन्होंने साधु साधु बोला है. मंगल. दोपहर में 2 बजे ये और कार्यक्रम चालू हो जाएगा. अब सभी लोग सुनने के लिए आ जाइए. ये संस्था के टीचर लोग हैं, कर्मचारी लोग हैं जो यहाँ पर हाथ जोड़कर भिक्खु संघ को आदर कर रहे हैं.